आम्ही आता आलो आहोत कास पठारला आणि इथे मागे बुकिंग ऑफिस आहे आणि आम्ही आता गेट नंबर 4मधून एंट्री घेतो आहे आणि 4 आणि इथे गेट नंबर 3 आहे. गेट नंबर 4च्या इथे एक छोटासा मॅप दिला आहे की तुम्ही काय काय बघू शकता. एवढं सगळं पठार आहे आणि हे सगळं पठार आपल्याला पूर्णपणे कवर करण्यासाठी 3 तास तरी लागतात. हॅलो हॅलो माईक चेक माईक चेक. आज गर्दी खूप आहे का आपण लेट झालो आहे म्हणून आपण लेट झालो आहे. तर आमचा प्लॅन होता सकाळी 7 वाजता 7-7:30ला यायचा, पण बसच्या काही गडबडीमुळे आम्हाला लेट झालं. तर आम्ही किती वाजले आता 9:45 म्हणजे सकाळी 7:30ला येणारे आम्ही 9:45ला एंट्री करतो आहे. कास पठार साताऱ्यापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि अतिशय सुंदर असा नागमोडी वळणाचा घाट रस्ता आपल्याला इथे घेऊन येतो. ऑगस्ट ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत जी रानफुले उमलतात त्यासाठी कास पठार प्रसिद्ध आहे आणि आपल्याला इथे अशीही काही दुर्मिळ फुले पाहायला मिळतात जी जगभरात फक्त कास पठारावर उमलतात. इथे सगळीकडे फुलं आहेत. आणि ही फुलं आता फक्त 2 महिनेच राहणार, ऑक्टोबरपर्यंत. त्याच्यानंतर ह्या परत ओसाड होऊन जाणार. हे सगळं सप्टेंबरमध्ये ही फुलं येतात, पाऊस पडतो तेव्हा. ही जी पिवळी पिवळी फुलं आहेत ना छोटी, ही सोनकीची फुलं आहेत जे अंगठ्याच्या साईज एवढं आहे, छोटंसं फूल. आणि ते समोर सगळीकडे ती फुलं फुललेली आहेत. यावर्षी सोनकी, तेरडा आणि धनगराचा फेटा हे 3 फुलांचे प्रकार खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळाले. या तळ्याला कुमुदिनी तळे म्हणतात. कुमुदिनी तळे कारण इथे तळ्यामध्ये ना आपण बघू इथे पांढऱ्या रंगाचे फ्लॉवर्स आहेत समोर, त्याला कुमुदिनी म्हणतात. आपण ट्राय करूया की इथे जी फुलं आहेत ना ती फुलं आपण कॅप्चर करता येत आहेत का बघूया. आम्ही गेट 4मधून एक्झिट घेऊन गेट 3मधून एंट्री घेतली आणि आता इथे बघूया इथे कुठल्या प्रकारची फुलं दिसत आहेत ते. पण इथे जर तुम्ही येत असाल तर रेकमेंडेड आहे की गाईड घ्या. पण असं बऱ्याच ठिकाणी फुलांची माहिती इथे लिहिलेली आहे, जसं इथे समोर लिहिलेलं आहे कंदील पुष्प. या फुलाचं नाव आहे आभाळी. ह्याची खासियत म्हणजे हे सकाळी 7 वाजता उमलतं आणि 12 वाजेपर्यंत मिटून जातं. हे जे समोर जे फूल दिसतंय ह्याला टोपली कारवी म्हणतात. आणि एवढ्या सगळ्या पिंक फुलांमध्ये आपल्याला काही जी अशी जांभळी रंगाची फुलं दिसत आहेत.
तर ही टोपली कारवी ती 7-8 वर्षांनी एकदा फुलते आणि ती यावर्षी फुलली आहे कास पठारवर. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोस्टली येते. खूप मस्त फुल आहे. धनगराने बांधलेल्या फेट्यासारखं दिसतं म्हणून या फुलाला धनगर फेटा असं म्हणतात. हे खरं तर अनेक लहान फुलांचा एक गुच्छ आहे. या फुलाला म्हणतात सीतेची आसवे. अशी आख्यायिका आहे की जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले आणि सीता जेव्हा रडायला लागली, तिचे अश्रू ज्या जागी पडले त्या जागी आजही ही फुले उमलतात. पिवळ्या फुलाबरोबर उमललेलं हेच ते तेरड्याचं फूल, ज्याने कास पठार यावर्षी पूर्णपणे भरून गेलेलं आहे. पण या सगळ्या फुलांमध्ये जे फूल मला अतिशय आवडलं ते अबोलिमा. हे अबोली रंगाचं फूल सकाळी 11 वाजता उमलतं आणि 12 ते 1 वाजेपर्यंत मिटून जातं. एवढाच या फुलाचा दिनक्रम. आपल्याकडे आता फक्त 1 महिना बाकी आहे कास पठाराचा अनुभव घेण्यासाठी. तर तुम्ही जरूर या. इथे जी टोपली कारवी फुलं उमलली आहेत, जी 7-8 वर्षांनी एकदा उमलतात, त्याचा अनुभव घ्या आणि तुम्हाला ही जागा खरंच खूप आवडेल. तर नक्की भेट द्यायला विसरू नका. हे आहे गेट नंबर 1 जिथून आम्ही आत्ता बाहेर आलो आणि आमची बस ऑलरेडी आलेली आहे तिथे. चला झालं. अशा प्रकारे कास पठाराची M3 यात्रिक यांची ही जी ट्रिप आहे ती संपलेली आहे. थोडी ट्रिप बाकी असून जेवण बाकी आहे. हां, पण एक मंदिर बाकी आहे. एक मेन गोष्ट तर झाली आपली. कास प्लॅटू बघून झाला आपला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. पण गर्दी खूप होती यार. मला जरा गर्दी कमी असती ना तर मजा आली असती आणखीन. हां, म्हणजे वीकडेला ऑफिसवाले आमचे दिलदार नाहीये. वीकडेला आलं तर गर्दी कमी मिळेल आपल्याला. पण ठीक आहे, वेदर चांगलं होतं, थंड होता वेदर, मजा आली. वेदर मजा. ये ना मी का नाही बस मी आणलेली आहे. हे इथे टाइमपास करत होते. M3 यात्रिकचे पुष्कर बापट आणि आर्चिस पेडणेकर यांच्या बरोबर आम्ही आलो. फोटो काढू फोटो सब दिखेगा. आता आम्ही जातोय लंच करायला. लास्ट ट्रेन लंच करून मग एक मंदिर आहे, ते मंदिर बघायचं आणि मग झाली ट्रिप. भेटूया नंतर.